नमस्कार. VGL कुकिंगमधून मी वर्षा लाड तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करते. आता क्रिसमस येतो आहे. आपण सगळ्यांना आपल्याला त्या सणाची खूप उत्सुकता असते आणि वर्षाचा शेवट असतो. तर या वर्षाच्या शेवटी एक छान सण आपल्याकडे नेहमी येतो आणि नेहमी तो उत्साहात साजरा होतो. तो म्हणजे नाताळ. नाताळच्या शुभेच्छा आणि नाताळमधल्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया बनतात, केक बनतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाताळमध्ये बनणारा खूप महत्त्वाचा असा पदार्थ म्हणजे ड्रायफ्रूट्सचा केक. तर आज आपण बघणार आहोत नाताळ यायच्या आधीच आपण हा केक तुम्हाला दाखवणार आहोत आणि खूप छान चवीला, खूप पौष्टिकसुद्धा आणि खायला खूप रुचकर असा हा नाताळचा केक आपण बघणार आहोत. तो म्हणजे ड्रायफ्रूट केक. सगळ्यात प्रथम आपल्याला सगळे ड्रायफ्रूट आणि छोटी नट्स असं सगळं बारीक चिरून घ्यायचं आहे आणि ते संत्र्याच्या रसामध्ये भिजवून ठेवायचं आहे. आपण या केक करता वाईन किंवा अंड या गोष्टीचा वापर करणार नाही. तर हा पूर्णपणे व्हेजिटेरियन केक आहे. तर पाहूया आपण काय काय घेतलं आहे. बदाम बारीक चिरून घेतला आहे, पिस्ता बारीक चिरून घेतला आहे, काजू हे मी थोडेसे कापते आहे. त्याच्याबरोबर काजू आपण बाउलमध्ये घेतलेत, बदामही बारीक चिरून घेतलेले आहेत. तसंच हा पिस्ता आहे बारीक चिरून घेतलेला आणि हे क्रॅनबेरी हे जे फळ येतं ते घेतलेलं आहे. हे सगळं आपण सुमारे पाव ते अर्धा वाटीच्या दरम्यान घेतलेलं आहे या प्रमाणाने. तसंच ही ब्लूबेरी आहे, ही पण आपण घेतलेली आहे. हे काळे मनुके आहेत, हेही घेतलेले आहेत. हे पहा. तर हे सगळं ड्रायफ्रूट आणि नट्स आपण 24 ताससुद्धा भिजवून घेणं अधिक चांगलं. पण तरीही एवढा वेळ न घेता मी हे सगळं सकाळी भिजत घालते आहे आणि त्याला 3 ते 4 तास भिजत ठेवणार आहे. हा संत्र्याचा रस आहे. हा संत्र्याचा रस आपण बाजारामध्ये ट्रॉपिकाना किंवा अशा पद्धतीचे कॅन ज्यूस जे मिळतात त्यापैकी संत्र्याचा रस आणून त्याच्यामध्येही आपण भिजवू शकतो, अथवा घरी संत्र्याचा रस बनवूनही त्यामध्ये सुद्धा भिजवला तरी चालेल. तर साधारण ड्रायफ्रूट भिजतील एवढा रस त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. हे सगळे ड्रायफ्रूट पूर्ण संत्र्याच्या रसात भिजवायचे आहेत. हे पहा. आता हे आपण केकची तयारी घेतली आहे. हा 1 वाटी मैदा घेतलेला आहे, 1 वाटी पिठी साखर, अर्धी वाटी कोको पावडर, 5 टेबलस्पून अमूल बटर घेतलेलं आहे, 1.5 वाटी दूध घेतलेलं आहे, काळी मिरी पावडर घेतली अर्धा चमचा, दालचिनी पावडर घेतली आहे, बेकिंग पावडर 1 पूर्ण भरून चमचा घेतलेली आहे, लवंग पावडरही घेतली आहे आणि छोटीशी चिमूट मिठाची घेतलेली आहे. चला तर बघूया. आता कुठलंही केकसाठी पीठ किंवा काहीही घेताना सगळं चाळून घ्यायचं आहे. कारण त्याच्यामध्ये काही हार्ड पदार्थ असेल किंवा एखादं न दळलं गेलेलं बारीक भरड काही पार्टिकल असेल तर ते केकच्या मिश्रणात येऊ नये म्हणून हे सगळं चाळून घ्यायचं आहे. ही कोको पावडर आहे सुमारे 4 चमचे, ही मिरी पावडर आहे
अर्धा चमचा. ही लवंग पावडर आहे अर्धा चमचा. दालचिनीची पावडर आहे अर्धा चमचा. तसंच ही बेकिंग पावडर आहे 1 पूर्ण चमचा भरून. आणि ही बारीक मिठाची चिमूट 1 चिमूट मीठ आपण चवीप्रमाणे घालतो आहोत. आणि ही पाऊण वाटी पिठी साखर आहे. मैदा जेवढा घेतला आहे त्याच्या पाऊण पट पिठी साखर घेतलेली आहे. आणि हे सगळं आपण एकत्र चाळून घेतो आहोत. अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स पण होतं आणि प्लेन मिश्रण तयार होण्यास मदत होते. आता हे जे ड्रायफ्रूट आपण भिजवले होते, फ्रीजमध्ये ठेवलेले होते, ते नॉर्मल टेम्परेचरला आणून आपण याच्यामध्ये वापरतो आहोत. प्रत्येक गोष्ट रूम टेम्परेचरला आणल्यानंतरच वापरायची आहे. हा व्हॅनिला इसेन्स आहे अर्धा चमचा. हे अमूल बटर आहे सुमारे 5 टेबलस्पून वितळवून घेतलेलं आहे. हे सगळं आपण मिश्रण आता मिक्स करूया. बटर पूर्ण मिश्रणामध्ये मिक्स करूया. ते झाल्यावर आता दूध घातलेलं आहे. दूध आपण एक्स्ट्रा घेऊन ठेवलं आहे, पण मिश्रणामध्ये गरज असेल तेवढं दूध आपल्याला घालायचं. साधारण 1 कप दूध ह्याला आपण घातलेलं आहे. तसंच हे जे ड्रायफ्रूट भिजवलेला जो संत्र्याचा रस आहे तोही आपण घालायचा आहे. तोही जरुरी पुरता घालायचा आहे. जर जास्त वाटला तर थोडा वगळून ठेवायला हरकत नाही. हे मिश्रण बटर जे वितळवून घातलेलं आहे ते जसजसं आपण ठेवतो तर थोडं ते घट्ट होत जातं. तर त्यानंतरही थोडासा संत्र्याचा ज्यूस त्याच्यामध्ये मावेल. आणि आता आपण हे केक बनवायला ठेवणार आहोत. हा प्रेशर कुकर घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे. हे मीठ पूर्ण खाली घालायचं आहे. ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे प्रेशर कुकरमध्ये, तर खाली मीठ घालायचं आहे. आणि हा केक आपण ओव्हनमध्ये करत नाही आहोत. ओव्हनमध्ये सुद्धा तुम्ही हा केक करू शकता. 170 डिग्री सेंटीग्रेडच्या तापमानावर 40 ते 45 मिनटापर्यंत ठेवून हा केक होऊ शकतो. पण आपण हा बिना ओव्हन केक करतो आहोत. घरच्या घरीही हा इतक्या चांगल्या पद्धतीने केक होऊ शकतो. आणि केकचं डायरेक्ट भांडं मिठावर न ठेवता एखादी रिंग किंवा एखादी ताटली त्याच्यावर ठेवली तरी चालेल आणि त्याच्यावर भांडं ठेवायचं. म्हणजे डायरेक्ट मिठामधून जी येणारी हीट आहे ती डायरेक्ट केकला लागू शकतो खालून, किंवा जास्त खरपूस होऊ नये आणि तो सगळ्या एकसारख्या तापमानामध्ये शिजावा. यामुळे ही रिंग घालणं आवश्यक आहे. आणि साधं झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम लो हीटवर हा केक सुमारे 45 मिनटं शिजायला लागतात. जर केकची क्वांटिटी मोठी असेल तर कदाचित 55 मिनटंसुद्धा लागू शकतात. पण आपण 45 मिनटानंतर उघडून बघू शकतो की आपला केक झाला आहे की नाही. ही सुरी घालून आपण पाहिले, आपला केक व्यवस्थित झालेला आहे आणि ती सुरी स्वच्छ निघाली, याचा अर्थ केक झालेला आहे. आणि केक आपण कुकरमधून काढून
खाली ठेवलेलं आहे. पण खाली कशावर ठेवलं आहे तर कुकरची जी जाळी असते किंवा आपली गॅसवर ज्या लागणाऱ्या जाळ्या असतात त्या जाळीवर केक ठेवायचा आहे. डायरेक्ट खाली ठेवायचा नाही, कारण त्याला खालून गरम असल्यामुळे ओलावा पकडू शकतो आणि म्हणून चला, मी पण आज क्रिसमसची कॅप घातलेली आहे. आपण क्रिसमसचा केक बनवतो आहे म्हणून ही क्रिसमसची कॅप मी घातलेली आहे. आपण बघूया आपला केक कसा झालाय. चला, हा पाहू शकता केक सबंध आपण कापण्यापूर्वी तर आता आपण थोडासा कापून बघूया. पाहू शकता पूर्ण आतमध्ये केकच्या एक छान बटरचा मॉइस्ट लुक आलेला आहे आणि आतले फ्रूट्ससुद्धा अतिशय सॉफ्ट होऊन त्या केकमध्ये मिसळलेले आहेत. सो आपण एक एक पीस ठेवूया. तर हा आपला केक बनवून तयार आहे आणि केक बघूया आपण कसा झाला आहे तो. वाव, मस्त. सगळ्यांना मेरी क्रिसमस. आणि त्यानिमित्ताने खूप सुंदर ड्रायफ्रूटचा केक झालेला आहे. आपण जरूर करून बघा. हा ड्रायफ्रूटचा केक या सीझनमध्ये आपल्या शरीराला अतिशय पौष्टिक आणि खूप चविष्ट असा आहे. तर केक खाणाऱ्याला देव देणार म्हणून असं म्हटलेलंच आहे. हा केक कसा वाटला ते जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हां, माझं चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.